मित्रांनो, घर हे केवळ विटा, वाळू आणि सिमेंटने बनत नाही, तर त्यामध्ये आपल्या भावना सुद्धा असतात. घरासोबत आपले भावनिक ऋणानुबंध जोडले जातात. घरात आपल्या कुटुंबाचा आत्मा असतो आणि सुरक्षिततेची भावना असते. पण घर खरेदी करणे हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी अचीवमेंट आहे. यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी सर्वच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. दरम्यान अनेक जण घर कोणाच्या नावाने घ्यावं, पतीच्या की पत्नीच्या, याबद्दल प्रश्न उपस्थित करत होते. म्हणून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पत्नीच्या नावाने घर खरेदी करण्याचे 5 महत्त्वाचे फायदे जाणून घेणार आहोत. पहिला फायदा, कर्जावर मिळणारी सूट. मित्रांनो, अलीकडे घर खरेदी करण्यासाठी मोठा पैसा उभारावा लागतो. मनपसंत जागेवर मनपसंत घर हवे असेल तर लाखो रुपये लागतात. यामुळे घर खरेदीसाठी अनेक जण गृहकर्जाचा पर्याय स्वीकारतात. म्हणून जर तुम्हीही गृहकर्ज घेणार असाल तर तुम्हीही तुमच्या पत्नीच्या नावे गृहकर्ज घेतले पाहिजे. जर तुम्हीही तुमच्या पत्नीच्या नावाने गृहकर्ज घेतले तर तुम्हाला व्याजदरात काही प्रमाणात सूट मिळू शकते. अनेक बँका महिलांना स्वस्त कर्ज पुरवठा करतात. म्हणूनच घर खरेदी करताना घराची खरेदी ही तुमच्या पत्नीच्या नावेच करावी, जेणेकरून त्यांना गृहकर्जावरील व्याजदरात काही प्रमाणात सूट मिळणार आहे. दुसरा फायदा, स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट. घर किंवा कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता खरेदी करताना खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. प्रत्येक राज्यात स्टॅम्प ड्युटी वेगवेगळी असते. दरम्यान काही राज्यांमध्ये महिलांसाठी विशेष ऑफर सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये 1 ते 2% सूट मिळते. यामुळे जर तुम्ही घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने घर खरेदी करून स्टॅम्प ड्युटीमध्ये हजारो रुपये वाचू शकता. तिसरा फायदा, कायद्याची सुरक्षितता. पत्नीच्या नावाने घर खरेदी करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे भविष्यात मालमत्तेसंदर्भात कोणतेही वाद होण्याची शक्यता कमी होते. कारण काही राज्यांमध्ये महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर थकबाकी वसुलीसाठी सरसकट जप्ती टाकता येत नाही. चौथा फायदा, वारसा हक्क आणि भविष्यातील सुरक्षा. पत्नीच्या नावावर घर असल्यास याचा आणखी एक मोठा फायदा होतो, तो म्हणजे पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहते आणि भविष्यात कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याची तिची क्षमता वाढते. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांच्या नावावर घराची नोंदणी करावी, असे शासनाकडूनही वारंवार सांगितले जात आहे. पाचवा फायदा, कर सवलतीचा लाभ. जर तुम्ही आणि तुमची पत्नी दोघं मिळून गृहकर्ज घेत असाल तर दोघेही स्वतंत्रपणे कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीला सुद्धा घराचे मालक बनावे लागणार आहे. जर तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही घराचे मालक बनलात तर तुम्हाला IT ॲक्ट सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट, सेक्शन 24B या अंतर्गत 2 लाखांच्या व्याजावर सूट मिळणार आहे. पण मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला का, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.